रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 104. देती घेती परज गेली घर खाली करोन्या, धावणियाचे न पडे हाती खादली राती काळोखी. अवघियाचे अवघे नेले काही ठेविले नाही मागे, सोंगे संपादुनी दाविला भाव गेला आधी माव वरी होती. घराकडे पाहू नयेसेची झाले अमानत केले दिवाणात, आता तुका कोणा न लगेची हाती झाली ते निश्चिंती बोलो नये. देण्या घेण्याची क्रिया जिच्यामुळे घडते ती देहाभिमानाची चमक स्वतःचे देहरूपी घर रिकामे करून निघून गेली. आता मी पाठीमागे धावणाऱ्या मृत्यूच्या हातात पडत नाही, कारण मृत्यूला निमित्त असलेली अविद्यारूपी काळोखी रात्र खाऊन टाकली, म्हणजे नाहीशी केली. आजपर्यंत देह, इंद्रिये, मन, बुद्धी यांचे धर्म मी माझ्याकडे अज्ञानाने ठेवून घेतले होते, पण आता त्या सर्वांचे सर्व धर्म ज्यांचे होते त्यांनी नेले. काहीच कोणाची शिल्लक माझ्याजवळ राहिली नाही. मुलाविद्येने परमात्म्याला आवृत्त करून नसलेल्या जगाचे सोंग देऊन त्यावर जो सत्यत्वाचा भाव दाखविला होता तोही आता गेला. पण ही सत्यत्व बुद्धी जाण्यापूर्वी मी भ्रमात पडलो होतो. या देहरूपी घराकडे आता पाहणे देखील नको असे वाटते. श्री पांडुरंगाच्या दिवाणी कचेरीत मी माझी जीवरूपी अमानत म्हणजे रोकड धन जमा केली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता माझ्याजवळ काहीच नसल्यामुळे मी कोणाच्या हाताशी लागणार नाही. मी निश्चिंत झालो, पण ही अवस्था मला वाणीने बोलताही येत नाही. रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.